तर चला, आज मी तुमच्यासोबत ही कपकेकची रेसिपी शेअर करते. अतिशय सोपी आहे आणि 10 ते 15 मिनिटात बनते फक्त. तर कपमध्ये तुम्हाला प्रत्येकी 2-2 टेबलस्पून एवढा मैदा टाकायचा आहे. याऐवजी तुम्हाला हेल्दी व्हर्जन बनवायचं असेल तर गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर त्याच टेबलस्पूनने 1-1 चमचा एवढी पिठी साखर टाकायची आहे आणि त्यानंतर दुसरा चमचा जो असतो हाफ टेबलस्पून एवढा आपल्याला तेल टाकायचं आहे. तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर यामध्ये ना मी अतिशय थोडंसं कोको पावडर टाकलं होतं चॉकलेटसारखा रंग येण्यासाठी. हे तुम्ही स्किप केले तरीही चालेल किंवा तुम्ही टाकू शकता. याऐवजी टुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता. नंतर मोठा टेबलस्पून आहे ना, त्याने प्रत्येकी कपामध्ये 3-3 चमचे एवढं पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी मी थोडंसं इसेन्स आणि बेकिंग पावडर ॲड करायचं आणि बेक करण्यासाठी मी कढईतच बेक करत आहे. तर कढई आधीच मी गरम व्हायला ठेवली होती. तर वरतून चॉकलेट टाकले, हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप पण करू शकता, पण खूप जास्त छान टेस्ट येते. तर त्यानंतर कढईमध्ये हे कपकेक फक्त 20 मिनिटात बनून तयार होतात. एवढे छान फुलले होते ना हे कपकेक, बघूनच असे खूप टेम्पटिंग दिसत होते. त्यानंतर वरून हे चॉकलेट सॉस टाकला आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप पण करू शकता. नक्की ट्राय करा तुम्ही पण ही रेसिपी. चला बाय.